मैच की यहाँ पर शुरुआत होती हुई जॉय कुमार ट्रॉफी 2024 इस टूर्नामेंट की जो शुरुआत रही थी सर, वो 8 तारीख को इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी और आज फाइनल डे और फाइनल का ये मुकाबला। और देखिए खास बात ये है कि जो पहला मैच रहा था, पहला मैच भी ये दोनों टीमों के बीच में ही रहा था। बर्फानी बाबा टेमगर और धनेश 11 कुक्सी के बीच में ही पहला मैच रहा था इस टूर्नामेंट का, और लास्ट मैच भी ये दोनों टीमों के बीच में ही अब शुरू होने जा रहा मेगा फाइनल की पहली गेंद के साथ। वहां भोवताली दाटला अंधार दुःखाचा, जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समबागणे, हा शुभ संदेश मैदानाच्या आतमध्ये ह्या मेगा फिनालेच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिल्या चेंडूवर अपील रेज केली गेली होती, परंतु पंच मात्र स्थिर आहेत। प्रतीक पाटील समोर ठेवलेला चेंडू, त्यावर क्रॅकिंग ऑर्डरचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले, चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव मिळाली। तो इस बार अच्छी गेंद रही थी वहां पर प्रतीक पाटिल की, हाफ वॉली पर लेकर इस गेंद को खेल दिया, तो वहां पर बल्लेबाज सागर पाटिल ने और सिंगल रन आया है इस गेंद के ऊपर। मेगा फाइनल का ये मैच बर्फानी बाबा टेमगर और धनेश 11 कुक्से के बीच में ये मुकाबला अभी अभी शुरू हुआ है। बहुत ही बेहतरीन दोनों टीमों का जो परफॉर्मेंस रहा है इस पूरे टूर्नामेंट में लाजवाब रहा है। हे जे छोटे प्रेक्षक समालोचन कक्षाच्या समोर आहेत त्यांनी बाजूला व्हा जरा, सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे। यस, उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू, मिस टायमिंग फटका, या बेग क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेला आहे, विनीतने टिपलेला आहे झेल, आणि आजच्या दिवसामध्ये फलंदाजीत कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं नाही बर्फानी बाबा संघाचे संगनायक अर्थात संदेश केनेचं, आणि याबे संदेश बाद। तो विकेट यहां पर गिरा और बैट्समैन संदेश केने आउट होकर वापस जाते हुए, बहुत ज्यादा बाहर की ये गेंद थी, उसको लपेट कर मारना चाहते थे वहां पर बैट्समैन, लेकिन निराश कदमों के साथ इस वक्त विकेट वापस जाते हुए वहां पर संदेश केने, ये पहला विकेट गिरा है अब बर्फानी बाबा टेमगर का। मजर जर तुम्ही रिकॉल करू शकता तर या अगोदरचा सामना जिथे सलामीसाठी संदेश केने आणि त्यांच्या सोबतीने सागर पाटील आले होते, तिकडे पहिल्या चेंडूवर संदेशने लॉंग ऑनला एक चौकार दाखवला होता, त्यानंतर याच पद्धतीचा फटका खेळत असताना संदेश बाद झाले होते। आणि पुन्हा एकदा या महत्त्वाच्या मेगा फिनालेच्या महाअंतिम सामन्यामध्ये संदेश केनेला फलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही। पाहायचंय यानंतर आलेला फलंदाज क्रमांक 3 साठी अत्यंत विस्फोटक फलंदाज, अलीकडच्या हंगामामध्ये सिल्की टच मध्ये असणारा हा फलंदाज ऋतिक गडक खेळपट्टीवर दाखल झालेला आहे। प्रतीक पाटीलचा हा चेंडू उजव्या स्टीच्या बाहेरचा पुलर लेनचा, त्यावर अत्यंत चांगला फटका इथे दाखवलेला आहे, लॉफ्टेड ड्राइव्ह, आणि चेंडू सरळ आमच्या प्रवेशद्वारामध्ये चौकार। बहुत ही खूबसूरत ये लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव लगाया वहां पर बल्लेबाज ऋतिक घड़क ने। एक बार फिर से वहां पर प्रतीक पाटिल फिर से बड़ा हिट लेना चाहते थे वहां पर, लेकिन इस बार मिस टाइम स्ट्रोक, ये दूसरा शिकार कर लिया वहां पर अब गेंदबाज प्रतीक पाटिल। वेलकम रोहिदास भाऊ यांचं शुभ आगमन झालेलं आहे। या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे। पाहुण्यांची मांदी आलेली आहे या संपूर्ण व्यासपीठावर आपण पाहतोय। तो बहुत ही बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी देखने को मिल रही। पहले ओवर में हम देख रहे सर कि जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी हो रही प्रतीक पाटिल द्वारा, पहले संदेश केने और इसके बाद हम देख रहे कि ऋतिक घड़क, ये दो बल्लेबाज पहले ओवर में आउट होकर वापस जा रहे, तो शुरुआत उतनी बेहतर नहीं हो पाई यहाँ पर
प्रिन्स मूवीच्या वतीने पुन्हा एकदा ड्रोन कॅमेऱ्याचं हे दृश्य आपल्याला दाखवलं जात आहे. खूप उंचावर कॅमेरा इकडे गेलेला आहे आणि त्याचबरोबर जॉय कुमार ट्रॉफी हे जे सेंटरला लिहिलं गेलेलं आहे आणि या स्पर्धेचं ते नाव आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे खेळपट्टी सजवलेली आहे आणि त्यासाठी ही खरं तर पिच मेकर आणि त्यांनी पेंटिंग केलेली आहे, त्यांचा आपण ऋण व्यक्त करूया. जी बिल्कुल, जॉय कुमार ट्रॉफी सीजन 5 ये चलता हुआ हर बार हम देखते हैं कि जॉय कुमार ट्रॉफी में कुछ ना कुछ अलग देखने को मिलता है, कुछ नया देखने को मिलता है. जो पहला जॉय कुमार ट्रॉफी रहा था वो फ्री एंट्री टूर्नामेंट रहा था और ये जो 5वां जॉय कुमार ट्रॉफी है इस बार हम देख रहे हैं कि लीग फॉर्मेट में ये टूर्नामेंट खिलाया गया है. अशोक काका, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. इतरत्र कुठेही न थांबता मुख्य व्यासपीठाशी आपण संलग्न व्हा आणि सुरू असणाऱ्या या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. धावपलकाकडे पाहायचंय. 5 धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. फिर से इस बार देखना है, गेंद हवा में इस बार इनफील्ड के ऊपर से खेला और ये गेंद भी जा रही है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. अशोक काका, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आयोजकांच्या वतीने तुम्हाला सस्नेह विनंती आहे, मुख्य व्यासपीठाशी येऊन आपण संलग्न व्हायचा आहे आणि या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. या अगोदरचा फटका अत्यंत चांगला होता धावपलक, त्यामुळेच पुढे गेलं. एकूण धावा पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच 9. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मजर सर की 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. संदेश केने बाद झाले, त्याचबरोबर ऋतिक गडक सुद्धा खेळाडू कक्षाकडे परतलेला आपण पाहिलेला आहे. जी बिल्कुल, भले ही 2 बाउंड्री लगी लेकिन 2 अहम बल्लेबाज भी आउट हुए पहले ओवर में. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पावर प्ले में देखने को मिली वहां पर प्रतीक पाटिल द्वारा. मुख्य व्यासपीठावर आपल्या मान्यवरांना दाखवलं जात आहे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय बाळरामजी चौधरी साहेब, त्याचबरोबर त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचं काम ज्यांच्या वतीने केलं जात आहे. एक राजबिंड व्यक्तिमत्व इथे रोहितजी चौधरी यांना दाखवलं जात आहे. प्रवीणजी म्हात्रे साहेब इकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर एक अत्यंत सुस्वभावी जितूजी फुलोरे आणि इतर सगळ्या मान्यवरांना इकडे दाखवलं जात आहे. स्लॉक केलेला आहे, अत्यंत चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित, घरपोच सेवा मिळाली, फ्री होम डिलिव्हरी आणि इथे ऍक्सेप्ट केली क्षेत्ररक्षकाने. आणखी एक मोठा हादरा, बिग ब्लो, फलंदाज बाद. क्या बेहतरीन कैच वहां पर देखने को मिला हमें. केतन पाटिल जो भिवंडी टेनिस क्रिकेट के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, उन्होंने ये एक शानदार कैच पकड़ा है. लाजवाब ये कैच. कुछ वक्त के लिए तो ऐसा लगा था शायद ये गेंद बाउंड्री के बाहर चले जाएंगी, लेकिन वहां पर फील्डिंग और ये कैच बहुत ही बेहतरीन रहा है केतन पाटिल का. बल्लेबाज सागर पाटिल आउट होकर वापस जाते हुए 3रा विकेट गिरा. पंचांना इथे बाउंड्री चेक करायची आहे का जहीर खान सर? यस, थर्ड अंपरची मागणी केलेली आहे. 3ऱ्या पंचांच्या वतीने इथे निर्णय दिला जाईल. खरं तर कन्व्हिन्सिंग अटेम्प्ट आहे, तरी सुद्धा आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, त्याचा आपण वापर करणार आहोत. कारण सामना अत्यंत मोठा आहे, महत्वाचा आहे, मेगा फिनालेचा आहे. कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये या पद्धतीने खरं तर आयोजकांचं इकडे मत आहे. मैदानी पंचांनी सुद्धा तोच इशारा इकडे दिलेला आहे. फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाची सुरुवात भावेश पवारने केलेली आहे. पुन्हा एकदा इथे बदललेली रणनीती आपल्याला पाहायला मिळते धनेश कुक्षेच्या कर्णधार अजय भोईरच्या वतीने. पहिला सामना ज्यावेळेस आजच्या दिवसामध्ये धनेश कुक्षे खेळले होते, तिकडे भावेश पवारने फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं, तिकडे त्यांच्यावर मार पडला. दुसऱ्या सामन्यामध्ये लगेचच गोलंदाज बदलला गेला, भावेश पवारला मिडल ओव्हरच्या षटकामध्ये आणलं आणि हा मेगा फिनालेचा सामना आहे. इकडे भावेश पवार पुन्हा एकदा इथे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताना आपण बघत आहात. मजर जी बिल्कुल, पूरे टूर्नामेंट में हमने देखा है कि धनेश कुक्से ने जो गेम प्लान उनका रहा वो बहुत ही बेहतरीन रहा है. और इसी मेगा फाइनल में हम देख रहे हैं कि जिस तरह से उनका गेम प्लान रहा वो बहुत ही बेहतरीन रहा है. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, 2 गडी बाद झाले. खरं तर बर्फानी बाबा संघ आणि संघर्ष या एका नाण्याच्या 2 बाजू झालेल्या आहेत. कारण आजच्या दिवसातील या अगोदरचा महत्वाचा सामना, शेवटच्या चेंडूवर तो षटकार आला आणि त्यामध्ये ते खरं तर जिंकलेले होते. आणि म्हणूनच इथून पुढे खरं तर कसा त्यांचा अप्रोच राहील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे.
9 रन 3 विकेट गंवाने के बाद बर्फानी बाबा टेमकर। दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी, दीपक मडवी अब बल्लेबाजी के लिए आए। लेकिन दूसरी तरफ हम देख रहे हैं कि अब बर्फानी बाबा टेमकर ने भी जो अपना प्लान बी था अब वो यहाँ पर शुरू कर दिया। दीपक मडवी को अब भेजा गया है। मोठे सामने खेळत असताना तुमच्याकडे व्हरायटी हवी आहे प्लॅन्स मध्ये, त्यावर आपण बोलू। दीपक मडवेसाठीचा हा चेंडू हापोलीमध्ये कन्वर्ट करत असताना समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून उडवायचा होता। आणखी एक मोठा हादरा, इथे फलंदाजी करणारा संघ बर्फानी बाबा संघ संकटांमध्ये घेरला गेलेला आहे। आहे समाजसेवक भलाय टेमघर गावाचा रोनक जागा, आहे समाजसेवक भलाय टेमघर गावाचा रोनक जागा, आहे समाजसेवक भलाय टेमघर गावाचा रोनक जागा। तो दीपक मडवी इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, बहुत ही बेहतरीन कैच वहां पर रहा है मोनिश पाटिल का। बल्लेबाजी हम देख रहे हैं कि उतनी बेहतर नहीं हो पा रही है, सिर्फ 9 रन बने हैं स्कोर में और ये चौथा विकेट अभी अभी गिरा है। गेंदबाजी लाजवाब हो रही, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में प्रतीक पाटिल, और यहाँ पर हम देख रहे हैं कि दूसरे ओवर की पहली 2 गेंदों पर भावेश पवार ने 2 विकेट हासिल की है। अजूनही सूरज पाटील, आदित्य भोईर असतील, मोनिश पाटील असतील यांसारखे फलंदाज येणं निश्चितच बाकी आहे, परंतु आता यावेळेस खेळपट्टीवर उपस्थित असणाऱ्या फलंदाजांना तग धरावा लागेल, इथे अधिकचा वेळ व्यतीत करावा लागेल, फलंदाज बाद होण्याचं सत्र थांबवावं लागेल आणि धावाही धावपलकावर जोडाव्या लागतील। प्रिन्स मोविजच्या वतीने हे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि त्याचबरोबर आमचं समालोचन कक्ष दाखवलं जात आहे माझ्या साथीने सोबतीने समालोचक मजर खान सर, त्याचबरोबर सरफराज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघत आहात। हैट्रिक गेंद के साथ वहां पर भावेश पवार, ओ लेट कट के अंदाज में इस गेंद को खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज दर्शन पाटिल। देखने शायद क्या छूटा है सर। अगदी बरोबर, इथे विकेट हॅट्रिक जवळजवळ पूर्ण झाली होती असं आपण म्हणूयात, परंतु अंतिमतः क्रिकेट हा असा खेळ आहे की जो वास्तववादाने खेळला जातो, रिअलिस्टिक गेम आहे ज्यामध्ये जर तरला कोणतंही स्थान नसतं आणि त्यामुळेच तुम्हाला इथे हे स्वीकारावं लागेल। सत्य कधी कधी कटू असतं, परंतु ते आपल्याला स्वीकारावं लागतं। भावेश पवारचा फुलालेंचा चेंडू, इथे पंचांचं बोट आभाळाकडे, आणखी एक फलंदाज बाद। पत्त्याने बनवलेला बंगला ज्या पद्धतीने कोसळावा वाऱ्याच्या वेगाने, त्या पद्धतीने हा डाव इथे कोसळलेला आहे। आणखी एक शिलेदार बाद। बिल्कुल एक और विकेट वहां पर गिरता हुआ। पिछली गेंद के ऊपर कैच ड्रॉप हुआ था, लेकिन इस बार भावेश पवार ने कहा कि ये काम मैं खुद करके दिखाऊंगा। ये देखिए किस तरह से यहाँ पर दर्शन पाटिल आउट होकर वापस जाते हुए बिल्कुल विकेटों के सामने पाए गए वहां पर दर्शन। यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न दर्शन यांचा झाला, परंतु दर्शनची ही फलंदाजीचं दर्शनचं प्रदर्शन चांगलं राहिलं नाही। पुन्हा एकदा पण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनकडे जर गेलो तर ही स्पर्धा कशासाठी खेळली जाते, तर अंतिम जेतेपदासाठी खेळली जाते आणि जेतेपद एकदा की तुम्ही मिळवलं की तुम्हाला ग्लिटरिंग ट्रॉफीज मिळत असतात की ज्या अविस्मरणीय असतात आणि ह्या ट्रॉफीज तुम्हाला इथे दाखवल्या जातात। पुन्हा एकदा आमचा मुख्य अतिथी कक्ष इकडे दाखवला जातो आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा इथे संपन्न होत आहे। एखाद्या स्पर्धेची गुणवत्ता मजर जर आपल्याला स्पष्ट करायची असेल तर मुख्य व्यासपीठाशी किती मान्यवर जोडलेले आहेत हा क्रायटेरिया अत्यंत महत्त्वाचा असतो। एखादी शाळा विद्यार्थ्यांविना ज्या पद्धतीने सुनी असते, त्याचबरोबर आभाळामध्ये चंद्र आणि इतर चांदण्यांचं जे महत्त्व आहे, त्याच पद्धतीने एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं तितकंच महत्त्व आहे आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे प्रेक्षक। जी बिल्कुल, और आज हम देख रहे हैं कि जो हमारा व्यापी मंच है, टेमघर और भिवंडी की तमाम दिग्गज पर्सनालिटी यहाँ पर मौजूद है। सभी का स्वागत है जॉय कुमार ट्रॉफी 2024 में। भावेश पवार इस बार देखना है, बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज कपिल केने, नए बल्लेबाज आते हुए, और पहली गेंद के ऊपर बाउंड्री बटोरी है उन्होंने। अगदी चांगली सुरुवात स्वतःसाठी मिळवून दिली। धावपलकाला जी कोंडी मिळालेली आहे ती भेदावी लागेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला। खरं तर शरीरापासून फार जवळ खेळले होते, चेंडूची वाट पाहिली होती आणि ज्या अर्थी त्यांनी वाट पाहिली त्यानंतर इथे वाट लावलेली असंही आपण म्हणूया। स्वर्गीय अरुण मगन फुलोरे स्टँड इथे दाखवला जातो की जो दिनूजी अरुण फुलोरे यांच्या वतीने सौजन्यकृत केला गेलेला आहे आणि प्रेक्षक बहुसंख्येने त्या स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। तो बाउंड्री के साथ अपना अकाउंट ओपन करते हुए वहां पर कपिल केने, गेंद अच्छी थी वहां पर, अंदर की तरफ भी गेंद को लाया था, बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेल दिया था वहां। फिर से उसी तरह का स्ट्रोक लगाना चाहते थे वहां कपिल केने। वेलकम, शुभागमन होत आहे या मुख्य व्यासपीठावर श्री समर्थ इव्हेंट अँड मॅनेजमेंटचे प्रोप्रायटर दीपकजी फुलोरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम।
अप्पर कट आणि त्याचबरोबर स्टीयर या दोन फटक्यांच्या मधला फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कपिल केने याने खरं तर तिकडे केला होता. 2 षटकं संपली. धावपलकर धावा आपण पाहिला तर ते आहेत 13 अर्थात 13 आणि 5 गडी बाद झालेले आहेत. आणखी एक स्टँड आपला इकडे दाखवला जातो, स्वर्गीय जयराम काळू पाटील स्टँड, आणि त्याचं सौजन्य मिळालेले आहे श्री लडकूजी गोविंद फुलोरे यांच्या वतीने. या सौजन्य दात्यांचाही आयोजकांच्या वतीने आपल्याला ऋण व्यक्त करावं लागेल. संस्कृतमध्ये एक श्लोक मला नेहमी आठवतो, शतेषु जायते शूराः सहस्रेषुचे पंडिताः वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वाणवा. म्हणजे 100 माणसांमध्ये एखादा शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एखादा चांगला वक्ता जन्माला येतो, परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची कमी असते आणि हे दातृत्व या स्पर्धेला अनेकांच्या वतीने दिलं गेलेलं आहे. आणि दानशूर राजा या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक बाळरामदादा चौधरी आणि इतरही दानशूर दाते उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचे ऋण आपण व्यक्त करूया. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दाखवले जात आहेत. 2 षटकं संपले. धावपलक थोडं व्हल्नरेबल आहे, म्हणजे अशक्त आहे, त्याला सशक्त बनवावं लागेल, फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. जी बिल्कुल, अब यहाँ पर ये बल्लेबाजों को पार्टनरशिप बनानी होगी, बड़े हिट की तरफ जाना होगा और दोनों बल्लेबाजों के अंदर क्षमता है. और खास बात यह है कि जो दोनों ही बैट्समैन है, सूरज केने और कपिल केने, दोनों एक ही गांव के गोरसई के, तो कॉम्बिनेशन यहाँ पर मिलेगा दोनों बल्लेबाजों का. देखना है आगे का खेल किस तरह से रहता है. लेकिन पहले 2 ओवर में जिस तरह से गेंदबाजी रही प्रतीक पाटिल और भावेश पवार, दोनों ने सिर्फ पावर प्ले में 13 रन खर्च किए और 5 विकेट हासिल की है. बघा, या अगोदर ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती त्याचं षटक येणं बाकी होतं, आर्यनने प्रभावित केलेलं आहे. ज्या गोलंदाजाने या अगोदर मार पडला होता त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आर्यन आता कशी गोलंदाजी करतील यावेळेस रक्षात्मक रीतीने खेळून काढतायत. पाहायचं अप्रोच चांगला राहिलेला आहे, डिसायसिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी धाव इथे पूर्ण आहे आणि स्वतःच्या विकेटची प्राइस तिथे फलंदाजाला मजर माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या मोठ्या सामन्यामध्ये सुरुवात मिळाली की ती सुरुवात तुम्हाला मोठ्या इनिंग मध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे. जी बिल्कुल, शुरुआत तो यहाँ पर बेहतर नहीं हुई, लेकिन ये दोनों बल्लेबाज ऐसे हैं कि कभी भी किसी भी वक्त गियर चेंज कर सकते हैं. इस बार हमने देखा कि सिंगल को डबल में किस तरह से कन्वर्ट किया वहां पर बल्लेबाजों ने. आर्यनचा हा चेंडू रक्षात्मक रीतीने खेळत आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत फॉरवर्ड पॉइंटला. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. क्रिकेट मधील आत्महत्या अत्यंत हृदयद्रावक रीतीने इथे फलंदाज बाद होतो आहे आणि बाद होणारा फलंदाज अर्थात कपिल केने. कहीं ना कहीं जल्दबाजी में नजर आए हैं कपिल केने. बिल्कुल रन नहीं था वहां पर और रन के लिए जाना चाहते थे. ये देखिए योगेश वहां पर मौजूद थे, बहुत ही बेहतरीन उनकी फील्डिंग रही. सीधा गेंदबाज के हाथों में गेंद फेंकी और यहाँ पर काम तमाम हो गया है कपिल केने का. ये 6ठा विकेट गिरा है बर्फानी बाबा टेमघर का. क्रिकेटमध्ये तुमची निर्णय क्षमता इथे पणाला लागलेली असते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु त्यानंतर योग्य एंडला फेकी करणं ही त्यांची जबाबदारी होती. योग्य एंडला फेकी आली, फलंदाज बाद झाले. स्वर्गीय संतोष बळीराम फुलोरे स्टँड इकडे दाखवला जातोय की जो सौजन्यकृत केला गेलेला आहे श्री जितू बळीराम फुलोरे यांच्या वतीने. त्यांचाही या स्पर्धेमध्ये आपण ऋण व्यक्त करूया. तुमच्या सहकार्याची खरं तर निश्चितच आम्ही इथे कदर करत आहोत. याच पद्धतीने दातृत्व तुमचं बहरत जावं अशा पद्धतीचा मानस व्यक्त करूया. देखिए सर, एक चीज ये हम देख रहे हैं कि गेंदबाज तो गेंदबाजी बहुत ही बेहतरीन करे, लेकिन जो उनके साथी खिलाड़ी वो फील्डिंग भी बहुत ही बेहतरीन करे. जिस तरह से केतन पाटिल ने कैच पकड़ा, मोनिश पाटिल ने जो कैच पकड़ा और अभी इस बार योगेश पाटिल का जो थ्रो रहा था, तो फील्डिंग भी बहुत ही बेहतरीन हो रही है. आर्यन भोईर पुन्हा एकदा निघतील. यावेळेस स्ट्रायकिंगला फलंदाजाचा जर आपण विचार केला तर मोनिश पाटील उपस्थित आहेत आणि त्याच्या साथीने सूरज केने खेळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला सूरज आहेत उपस्थित. यावेळेस हा फटका आपण त्यांचा पाहिलेला अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून गेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. विनीत चेंडू अडवला, फेकी झाली, 1 धाव मिळालेली आहे आणि एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये डाव आलेला आहे असं आपण म्हणूया. जॉयकुमार अँड कंपनी खेळाडू कक्ष इथे दाखवला जातोय. तिकडे बर्फानी बाबा संघाचे पुरस्कर्ते दिनेशजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. संपूर्ण संघ तिकडे उपस्थित आहेत. खरं तर व्ही फॉर व्हिक्टरीचं साईन त्यांच्या वतीने दाखवलं जात आहे. म्हणजे अजूनही खरं तर इथे अधिक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांना अपेक्षित आहे आणि तसे खेळाडू सुद्धा खेळाडू कक्षामध्ये उपस्थित आहेत. विशेषतः बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटीलचं येणं खरं तर बाकी आहे. (16 on the board with the loss of 6 wicket. This is the third over.
इज in progress being bowled by a good bowler Aryan Boir. ओ इस बार ये अच्छी गेंद रही, ये बहुत ही बेहतरीन गेंद रही है आर्यन भोयर की। थोड़ा सा नीचे की तरफ ये गेंद रह गई थी और शॉर्टम पुल लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर मोनिश पाटिल। लगातार हम देख रहे हैं कि सेटिंग लाइन और लेंथ पर गेंदबाजी हो रही है, बल्लेबाजों को बिल्कुल मौका नहीं दिया जा रहा वहां पर बड़े हिट लगाने के लिए। उंच पुरे गोलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट आपण विषद करूया की त्यांचा रिलेजिंग पॉइंट हा फार उंचावरून बनलेला असतो, परंतु या सगळ्या गोष्टीला बगल देत असताना आपले हात मोकळे केलेले आहेत फलंदाज मोनिशने आणि स्क्वेअर ऑफ द विकेट इथे हा कटचा अत्यंत चांगला फटका चौकार। जी बिल्कुल, बहुत ही खूबसूरत ये लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर लॉफ्टेड कवर ड्राइव लगा है इस गेंद के ऊपर और गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। मोनिश पाटिल बहुत ही बेहतरीन फॉर्म से गुजर रहे इस पूरे सीजन हम देख रहे हैं, और जब भी बर्फानी बाबा टेमगर को कठिनाइयां आई है मोनिश पाटिल ने वो करके दिखाया है। पिछले मैच में जिस तरह से उनकी बैटिंग रही थी, इस मैच में भी उम्मीद रहेंगी बर्फानी बाबा टेमगर को कि इस मैच में भी, बड़े मैच में भी उसी तरह से वो बल्लेबाजी करे। 20 धाबा धावपलकर असताना अजून आणखी एक सुरेख चेंडू, चांगली गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजांनी केलेली आहे। पहिलं षटक प्रतीक पाटीलचं 9 धावा 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं। दुसऱ्या षटकामध्ये हरफनमौला खेळाडू भावेश पवारने षटक हाताळलं, जिकडे 4 धाबा खर्च केल्या, 3 गडी त्याने मिळवले। आर्यन भोईरला यश मिळवता आलं नाही, परंतु त्यानेही फक्त 7 धाबा खर्च केलेल्या आहेत। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत आपण। पंडित पुलोरे यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे, आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे। उपस्थित सन्माननीय प्रदीपदादा पाटील उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे, या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे या मुख्य व्यासपीठावर। सामना सुरू असेल भावेश, नो प्रॉब्लेम, कारण की स्वागत सन्मान देखील होईल। कालुराम भोईर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, मात्र आपण प्रदीप पाटील दादांचं स्वागत आणि सन्मान करतोय। त्यानंतर गजेंद्र गुळवी साहेब उपस्थित आहेत, वाहतूक सेना, आपलं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करू इच्छितो या व्यासपीठावर। पंडितदादा पुलोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। थैंक यू संदेश पाटिल, लेकिन एक और विकेट यहाँ पर गिरा है सर। मोनिश पाटिल जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, एक बाउंड्री आई थी उनके बल्ले से, लेकिन एक बार फिर से रनआउट होते हुए एक और बल्लेबाज। 6 षटकांचा सामना आहे आतापर्यंत। तसेच आपण एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत। विश्वनाथ पाटील लाले भाऊ, आपण पुढे यायचंय, आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान करू इच्छितो। स्वागत आणि सन्मान करत आहोत आपण या व्यासपीठावर विश्वनाथ पाटील लाले भाऊ यांचं। मित्रांनो, अयोध्याचं आपण सर्वांनीच हे केलं उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी। आज अयोध्याची खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये दिला जाता है, इससे बड़ी क्या बात है। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। आपल्या मराठी वाङ्मयामध्ये 2 महत्त्वाचे शब्द आहेत, एक आस्तिक आणि दुसरा नास्तिक। देवाला जो मानतो त्याला आस्तिक म्हणतात आणि देवाला जो मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात, परंतु या नास्तिकांच्याही तोंडामध्ये एक शब्द असतो की राम राज्य आलं पाहिजे। यातूनच प्रभू श्रीराम यांची आदर्शवत जीवनशैली आपण पाहू शकता। एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी अशा पद्धतीचं जीवन ज्याने जगलं ते प्रभू श्रीराम, आणि अयोध्येमध्ये राम मंदिराचं भव्य दिव्य अशा पद्धतीचं कार्य सुरू होतं आणि अंतिमतः जानेवारी महिन्याच्या 22 तारखेला त्या मंदिराचं भव्य आणि दिव्य उद्घाटन सुद्धा तिकडे झालेलं आहे। मला असं वाटतं या सामन्यामध्ये बर्फानी बाबा संघाच्या सगळ्याच सहकार्यांना फलंदाजी मजर मिळणार आहे। जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर खेल खेला जा रहा है, अब पूरी तरीके से कोलैप्स हो रही है बर्फानी बाबा टेमगर। सूरज के ने वहाँ पर मौजूद थे, ऐसा लग रहा था कि सूरज जो है लास्ट ओवर में बड़े हिट की तरफ जाएंगे, लेकिन इस बार वो भी आउट होकर वापस जाते हुए। न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकित आलेले आहेत। अंकित आणि अंकित पटेल आणि त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज उपस्थित आहेत, ते म्हणजेच आदित्य भोईर उपस्थित आहे। धावपलक आपण पाहिलं तर ते आहे 21 अर्थात 21,
फलंदाजी कोणत्याही फलंदाजांना चांगली करता आली नाही. काही फलंदाज असे ज्यांना सुरुवात मिळाली होती परंतु त्या सुरुवातीला योग्य रीतीने त्यांना वापरता आला नाही. सामना अत्यंत मोठा आहे, अंतिम विजेते पदाचा सामना आहे आणि अशा सामन्यामध्ये तुमचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबर या सामन्यामध्ये दबावाची खरं तर जी मात्रा असते ती सुद्धा खूप अधिक असते. दबाव शोषता आला पाहिजे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट असं म्हणतो, ते करण्यामध्ये फलंदाजी करणारा संघ कुठेतरी पिछाडीवर गेला. त्याचबरोबर अति आक्रमकता सुद्धा भोवलेली आहे, ओव्हर ॲग्रेशन ज्याला म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे राहणाऱ्या खेळाडूंची कमतरता आपण पाहिलेली आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला जातो, वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा दाखवा. गोलंदाज प्राईड ऑफ भिवंडी भावेश. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला जात आहे. गोलंदाज भावेश पवार पुन्हा एकदा तयार. समोर ठेवलेला चेंडू, त्यावर सॉफ्ट हँडेड ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. अशा पद्धतीने फटके कधी कधी खरं तर उद्देशासहित खेळले जातात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सॉफ्ट हँडेडली प्लेस करता त्यावेळेस चेंडू कमी गतीने क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतो आणि क्षेत्ररक्षक डीपमध्ये जर उभे असतील तर एक धाव जिकडे पूर्ण होऊ शकते तिकडे तुम्ही 2 धावांमध्ये त्याचं कन्वर्जन मजर करू शकता. बिल्कुल सही कहा आपने, लेकिन इस बार बल्लेबाजों ने 2 रन नहीं पूरे किए, सिंगल ही रन आया है क्योंकि दोनों बल्लेबाज जान चुके हैं कि विकेटें बहुत ज़्यादा गिर चुकी है, 8 विकेटें गिर चुकी है और 22 रन बने, तो किसी भी तरह का रिस्क लेने की कोशिश नहीं कर रहे वहां पर दोनों ही बल्लेबाज. आदित्य भोईरला स्ट्रायकिंग एंडला आणलंय जरूर. इथे मिसटायमिंग फटका होता आणि एसटी रक्षच करावा लागलेला आहे फलंदाजांना. ते कधीही कम्फर्टेबल झोन मध्ये गेले नाहीत. बिल्कुल, लगातार पहली गेंद से हम देख रहे हैं कि स्ट्रगल जो है जारी है यहाँ पर बर्फानी बाबा टेमघर का. अंकितसाठी हा फुलटॉस आहे, रक्षात्मक रीतीने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल कॉल केला गेलेला आहे. इथे पंचांच्या वतीने 1+1 2 धावा मिळाल्या. कदाचित येणारा फ्रीडच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येऊन या धावफलकाला थोडी बळकटी मिळू शकते. बिल्कुल, इस बार फुल टॉस गेंद थी और ये देखिए सिर्फ दिशा दिखाना चाहते थे इस गेंद को, वहां पर बल्लेबाज हाई बैकलिफ्ट का इस्तेमाल नहीं किया था वहां पर अंकित पटेल ने. फ्री हिटचा चेंडू आदित्यसाठी समोर ठेवलेला हा बॉल होता आणि त्यावर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्यचा इथे फसलेला. क्रिकेट खेळत असताना तुम्ही चेंडूला खेळलं पाहिजे, तुम्ही गोलंदाजाला खेळून जमणार नाही. भावेश पवार अत्यंत गुणवंत खेळाडू आहेत, तो प्रेशर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजावर आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा इथे चेंडूने एष्ट्यांची भेट घेतलेली आहे. आणखी एक फलंदाज इथे बाद होणारा फलंदाज आदित्य भोईर. थँक्यू. 5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करणं तुमच्यासाठी आता बंधनकारक असेल, त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाची थोडंसं थांबवतोय मी कॉमेंट्री बॉक्स, कारण की पाहुणे फार बसलेले आहेत इथे. सर्वांची नावं देखील घेणं गरजेचं आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे या गावचे चिरंजीव रोहित चौधरी साहेब यांना आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता सर्व पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. का खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून आपण उल्लेख केला होता या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की रोहितदादा चौधरी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने गजेंद्र गुळवी साहेब, प्रदीप पाटील साहेब इथे उपस्थित होते. आपण पाहतोय रजा घेत आहेत. मात्र हे सर्व पाहुणे इथेच आपल्यासोबत असणार आहेत, कारण की भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. भादवड इथे देखील स्पर्धा सुरू आहे आणि आता त्या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रदीपदादा आणि गजेंद्र गुळवी साहेब त्यांची उपस्थिती इथे देखील होईल. उपस्थित बालाराम चौधरी साहेब, आपण पाहतो ज्येष्ठ नगरसेवक, आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच आपण पाहतोय कुणालजी चौधरी, बलवंतजी चौधरी, गोपीनाथ शेठ चौधरी देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. रमेश काका चौधरी देखील उपस्थित आहेत. तसेच प्रवीणजी म्हात्रे, रोहिदास भाऊ चौधरी देखील उपस्थित आहेत. तृणल चौधरी देखील आहे. अशोक काका देखील उपस्थित आहेत. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. विश्वनाथजी पाटील, लाल्याभाऊ देखील उपस्थित आहेत. तसेच जयेश चौधरी, बंटी फुलोरे, प्रशांतजी चौधरी, जितू फुलोरे, सुभाषजी ठाकरे, अजय चौधरी, तसेच विशेष कार्य आहे शरद गोपाल चौधरी साहेब उपस्थित आहेत. दीपकजी फुलोरे देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ग्रँड फायनल खेळवली जात आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर मार्गस्थ होत आहे. स्विच हिट लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर, वहां पर बल्लेबाज अंकित पटेल
बल्लेबाजी जिस प्रकार से हुई है सर, यहाँ पर हम देख रहे हैं कि ज्यादातर जो बल्लेबाज है वो शून्य का चश्मा पहनकर वापस गए। मानो ऐसा लग रहा है कि फाइनल खेलने से पहले जो बर्फानी बाबा टेमकर है वो चश्मे की दुकान से होकर आई है। आर्यन भोईर, ओ इस बार देखना है क्या वहां पर छूटा है। अजय भोईर वहां पर मौजूद थे, उनसे ये क्या छूटा है, ये पहली गलती देखने को मिली है इस पहली इनिंग में धनेश 11 कुक्स द्वारा। भावे जास्त एकत्र होऊ नका, बॅटिंग देखील करायची आहे तुम्हाला। अगदी बरोबर आहे। धावपलकर धावा आपण पाहिला तर ते आहे 26 आणि सेकंड स्पेल मध्ये आर्यन भोईर या गोलंदाजाला आपण अनुभवत आहात। खेळपट्टीवर उपस्थित असणारे दोन फलंदाज मनोज घाटाळ आणि अंकित पटेल। जी बिल्कुल, मनोज घाटाल गोल्डन 6 लगाया था इन्होंने और अपनी टीम को फाइनल में पहुंचाया है। एक रिकॉर्ड भी रहा है यहाँ पर मनोज घाटाल के नाम। लेकिन इस बार देखना है वहां पर आर्यन की ये गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई वाइट गेंद इस बार रहेंगी। 11वें नंबर के बल्लेबाज ने आकर गोल्डन 6 लगाया है सर, ये भी BCO4 फॉर्मेट का और भिवंडी सिटी का एक नया कीर्तिमान बना है। अगदी बरोबर आहे। हा अनोखा विक्रम आजच्या दिवसामध्ये प्रस्थापित केला गेलेला आहे। पाहायचंय मनोज घाटाळ यावेळेस कशी फलंदाजी करतील। मनोजने इथे खरं तर शॉर्ट आर्म जाम करण्याचा प्रयत्न केला होता, खेचून मारायचो, त्यांच्या अनुभवीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला नाही। हा जिथून सामना सुरू झाला होता पहिल्या षटकापासून, पहिल्या षटकामध्येच प्रतीक पाटीलने 2 महत्त्वपूर्ण हादरे दिले होते, तिथून पुन्हा बर्फा आणि बाबा या संघाला या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने धनेश कुकचे संघाने कधीही येऊ दिलं नाही। आर्यन डाबी यष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो। परिस्थिती अशी आहे इथे या सामन्याची की जिच्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला अथवा गोलंदाज आर्यन भोईरला थोडी प्रयोगशीलता करण्याचं सुचलेलं आहे आणि त्यामुळेच एक्सपेरिमेंटल बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये ते करतायत। वेलकम अरुण चौधरी काकांचं देखील शुभागमन झालेलं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। हा फटका अत्यंत चांगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत। इथे चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली, फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आहे। मराठी भाषेमध्ये एक फार जुनी म्हण मला आठवली, भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रचंड भूक लागलेली असते त्यावेळेस तुमच्या समोर काय आहे याचा तुम्ही विचार करत नाही आणि मग अपेक्षा तुमच्या खालावत असतात। या धावपलकाचंही असंच झालेलं आहे। एकेरी दुहेरी धावांवर इथे त्याने उदरनिर्वाह केलेला आहे असं आपण म्हणूया। बिल्कुल, लेकिन यहाँ पर ऐसा लग रहा है कि धनेश 11 जो कुक्से उनके गेंदबाजों को विकेटों की भूक लगी है। यावेळेस ऑन साइडला हा फटका दरम्यान प्लेस केला गेलेला आपण पाहू शकाल। समथिंग इज बेटर दॅन नथिंग। अगोदरच्या 9 फलंदाजांनी तितकी चांगली कामगिरी केली नव्हती, परंतु या शेवटच्या जोडीने मैदानाच्या आतमध्ये एकेरी का होईना इथे धावा जमवायला सुरुवात केलेली आहे। त्यांचं टेम्परामेंटही इकडे टेस्ट केलं जाईल। धावपलकर धावा आहे 30-30। शेवटचा चेंडू यानंतर या षटकातील फेकला जाईल। भावेश पवार आर्यनकडे गेलेले आहेत, इथे जाळं विणलं जात आहे। पाहायचं आहे हा चेंडू फेकल्यानंतर प्लॅनिंग कोणतं होतं हे आपण रिव्हील करण्याचा प्रयत्न करू। जी बिल्कुल, जरा भी ढील नहीं देने चाह रहे वहां पर भावेश पवार। मनोजने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि का करू नये, कारण शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे। आर्यनच्या वतीने सेकंड स्पेलचं हे षटक हाताळलं गेलं। 5 षटकं संपलेली आहेत, 6.00 ची धावगती। धावपलकर धावा आहेत 30। चला भावेश लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण, फार वेळ होत आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण। तुम्ही VIP डाइस पाहताय मित्रांनो, मुख्य जो व्यासपीठ आहे त्याला दाखवला जात आहे। सन्माननीय प्रवीणजी मात्रे यांना आपण पाहतोय, जितू फुलोरे चर्चा करतायत, अशोक काका जनार्दन चौधरी देखील चर्चा करतायत, रोहिदास भाऊ चौधरी देखील चर्चा करतात। ये पहा मित्रांनो, ज्यांच्या मुखातून या स्पर्धेचं टायटल संगीत सध्या तरी गेले 4 दिवस वाजत आहे, आजाने तर मजा नाही अजय चौधरी यांना दाखवला जात आहे। आपल्या टीम मॉनिटरवर व्हाईस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर यांना दाखवला जात आहे। संपूर्ण व्यासपीठ जो आहे इथे भरला गेलाय। मागच्या बाजूला आपण पाहतोय सुभाषजी ठाकरे यांना देखील दाखवला जात आहे।
ओ टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाजीसाठी करण तयार होतोय. आजचा दिवस रोहितजी चौधरी यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल, हीच मनोकामना. रोहितजी, आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभकामना. या बेचा मिस टायमिंग फटका टॉप एज आणि याच बरोबर इथे आणखी एक फलंदाज की जो शेवटचा होता तो बाद झालेला आहे आणि ऑल आउट झालेला आहे संघ बर्फानी बाबा. सर टार्गेट सांगा आपण फक्त, त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. 31 is the required target to win this mega finale. यस, धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. स्वागत आणि सन्मानाकडे आपण बोलणार आहोत. उपस्थित कुणाल चौधरी यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करतोय. कुणाल चौधरी आपण यायचं आहे, आपला आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. पंडित दादा फुलोरे आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. पाहुण्याचं स्वागत आणि सन्मान देखील होणं गरजेचं आहे. अतिदेवते भव आपण पाहतोय, स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार इथे केला जात आहे. अयोध्या मंदिराची ही सुंदर अशी ट्रॉफी देऊन सन्मानित आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे गिफ्ट स्पॉन्सर बलवंत चौधरी काका उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे. आपला आम्ही स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक पंडितदादा फुलोरे यांच्या शुभास्ते हा सन्मान आपण करत आहोत. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक करतायत पंडितदादा फुलोरे, करसन फुलोरे यांचे मोठे बंधू आहेत. त्यांच्या शुभास्ते हे सन्मान आपण इथे करत आहोत. स्वागत आणि सन्मान होणं देखील मित्रांनो गरजेचं आहे. पाहुणे वेल काढून उपस्थित असतात, त्यांचं स्वागत आणि सन्मान इथं होत आहे. त्यानंतर गोपीनाथ शेठ चौधरी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करतोय. माध्यमिक विद्यालय आपण पाहतो उपाध्यक्ष आहेत आणि चांगले समाजसेवक आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. प्रभू श्रीरामांचं हा मंदिर अयोध्या मंदिर त्यांना आपण भेट देत आहोत सन्मान चिन्हाच्या स्वरूपात. तसेच रमेश चौधरी काका उपस्थित, त्यांना मी देखील विनंती करतो की आपण यायचं आहे. आपला आम्ही स्वागत आणि सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करत आहे सर्व आमचे पाहुणे आपण पाहतोय. गावातील वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत. आज रोहित दादा चौधरी यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हा मेगा फायनल डे सुपर संडे आपण इथे अनुभवत आहे. आणि कुणाल आपण यायचंय आता. तृणाल आणि कुणाल दोन्हीही व्यासपीठावर आहेत. आता कुणालचा आपण सत्कार करत आहोत. यंग डॅसिंग त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. पंडितदादा फुलोरे यांच्या शुभास्ते सन्मान पाहुण्यांचे इथे आपण करत आहोत. तृणाल आणि कुणाल ही जोडी या व्यासपीठावर आज आम्हाला लाभलेली आहे, त्यांचा सत्कार आपण केलेला आहे. रोहिदास भाऊ चौधरी या आपण गेल्या अगदी उद्घाटनापासून या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. आता वेळ झाली आहे आपल्याला सन्मानित करण्याची. आमच्यासाठी सर्वात लाडके आहेत, आपलं आम्ही स्वागत आणि सन्मान करतो या व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे पंडितदादा फुलोरे यांच्या शुभास्ते. आज पंडितदादा फुलोरे देखील एक चांगल्या अंदाजामध्ये पठाणीमध्ये इथे आलेले आहेत आणि त्यांच्या शुभास्ते हे सन्मान इथे करतोय आपण. आपला आपला अंदाज असं म्हटलं जात आहे. अशोक काका या आपण, आम्ही आपलं देखील स्वागत आणि सन्मान करू या मुख्य व्यासपीठावर. अशोक काका यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत, जे वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतो आणि त्यानंतर तुम्हाला मी घेऊन जातोय वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांच्या सोबत. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटिल, धन्यवाद सुनील शिल्के. दोस्तों लौट चलते हैं ग्रैंड फिनाले की तरफ. वीआईपी डाइस पे इस वक्त टिमगढ़ की आन बान शान बालाराम चौधरी साहब मौजूद हैं. पहली गेंद घटाल की कट के अंदर की जानी भाई, सवाल पूछा, अंपायर का कहना है कि लेग स्टंप मिस कर रही थी. सिद्दीक बाबे सर नगर फक्त सेवक एक मिनिट. सुनील शेळके सर आपण या, कारण की रजनी स्पर्धेला त्यांना समालोचन करण्यासाठी जायचं आहे, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय पंडितदादा फुलोरे यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करा. त्यानंतर आपण कंटिन्यू मॅच सुरू ठेवणार आहोत. सिद्दीक बाबे सर
मित्रांनो, खऱ्या अर्थाने कमी वेळामध्ये भिवंडीच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि आज या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकही स्पर्धेमध्ये ते जात आहेत, त्यांच्या आवाजाची छाप सोडत आहेत. आदर्श शिक्षक आहेत आणि मुरबाडचे जे आहेत आणि त्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकलं. सुनील शिर्के सर, धन्यवाद. आपण आपला आवाज ऐकवला आमच्या प्रेक्षकांना. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर. फॉलिंग स्वीप खेला वहाँ पे प्रतीक पाटिल ने 6 रन से खाता खुलाई यहाँ पे धनेश कुकसे का. इस कप को अगर जीतती है तो 2 कप के साथ नंबर 2 पे ही रहेंगी. मनोज घाटाल फिर से, घाटाल चले फिर से, ये घाटे का सौदा है. 2 में 2 और 300 रुपए का कैच जाते जाते पकड़ा है इस बच्चे ने. 2 में 2 ठोक डाले हैं वहां पर. बिल्कुल बाबे सर, हार्दिक पाटिल लगातार ने 2 गेंदों पर 2 सिक्सर और ओ माय गॉड, सिद्दीक बाबे सर, ये नन्ना मुन्ना ये बच्चा जो है जीतू जीतू बोल रहे, क्या बात है. ओ हो, घर का पैसा घर में. आइए न, सबसे पहले उनको आने दो, फिर जो इनाम है वो देंगे हम. ये मैजिक का लड़का है, यस. जादुई कैच. अरे हा 3 दिवस या व्यासपीठावर होता, आज शेवटचा दिवस आहे. टेमगढ़ की आन बान शान बालाराम चौधरी साहब हैं. भावी नगर सेवक, आज उनका जन्मदिन है. रोहित चौधरी साहब हैं. एक और गेंद को निकाल दिया है, ये भी जाएंगे मैदान के बाहर. 4 रन. बिल्कुल एक तरफा मुकाबला चलता हुआ. पहले बल्लेबाजी चारों शाने चित हो गई, अब घाटाल को घुटने पे ला दिया है प्रतीक पाटिल ने. 16 रन हुए. पांडुरंग धर्मा पाटिल फॅम टीम ये पाहू शकता. धन्यवाद बाबे सर. हे आपण पाहू शकता. तुझं नाव सांगायचं सर्वप्रथम. प्रिन्स जितेंद्र फुलोरे. ओ, तुम्ही 3 दिवस या व्यासपीठावर होते. आज प्रेक्षकामध्ये रोख रक्कम 300 रुपये मिळालेले आहे. करसनदादा फुलोरे यांच्या शो मध्ये तुम्ही एन्जॉय करताय. आपण ओ 300 रुपयाचं काय करणार तू? नाही माहित. नाही माहिती. पप्पाकडे देशील का मम्मीकडे? मम्मीकडे म्हणजे पप्पावर विश्वास नाही का तुला? आहे. आहे का? मग आता हे 300 रुपये घेऊन आज तू मम्मीकडे देणार आहात. आपण आज बर्थडे बॉय यांच्या शुभ हस्ते हे 300 रुपयाचा Yes. कॅश प्राइज. ओ, बर्थडे बॉय यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. ओ संदेश बाबे सर, सुबह संदेश से पाटिल आप इनाम दे रहे हैं या पारिवारिक झगड़े लगा रहे हैं? सिद्दीक बाबे बैकफुट सर, पे गए, पंच किया गेंद को, कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. एक मिनिट. यस, टीम मॉनिटर आलेला आहे, आपण त्याला देऊया. रोख रक्कम 1300 रुपये. क्या बात आहे. ओ 1000 आणि 300. आजची रात्र बॅक टू मॅच थोडीशी थांबवायची आहे, थोडीशी, कारण की आपण वाढदिवस ज्यांचा आहे सेलिब्रेशन करूया. थोडीशी फक्त केक कापल्यानंतर आपण पुन्हा मॅच चालू करू. आयोजक आम्हाला सांगतायत 10 रन चाहिए, लेकिन धनेश की मजबूरी है कि उनको नमो चषक ओ कवाट का सेमीफाइनल खेलना है. यस धनेश की मजबूरी है. यस यस बाबे सर, आपण Yes. ते देखील आपण मैच इज समजू कंटिन्यू. शकतो. भले से पीआईपी आप जन्मदिन मनाइए और 2 एंगल में दिखाए. यस, मॅच चालू ठेवा आपण. चला सर, जय सर, मॅच ऑन ठेवा आपण. 2 मिनिटं 2 मिनिटं. जय सर, 2 मिनिटं. चला. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए कपिल के ने, क्योंकि धनेश कवाट के नमो चषक में भी सेमी में है. और रिवर्स शॉट, ये भी जाएंगे मैदान के बाहर. प्रतीक पाटिल, देखिए इसे कहते हैं इलाका तुम्हारा और धमाका हमारा. धनेश कुकसे ने ऐलान कर दिया बर्फानी बाबा के सामने. इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है. आउट हो गए हैं वहां पे प्रतीक पाटिल. वाढदिवस फार 365 दिवस वाट पाहावी लागते आपल्या वाढदिवसाचं. आणि आज वाढदिवस आहे रोहित दादा चौधरी यांचं. केक कापून सेलिब्रेशन आपण करणार आहोत या व्यासपीठावर. सर्वांना विनंती असेल, सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. डीजे दीपेश, आपलं संगीत बर्थडेचं आपण तयार ठेवायचं आहे. यस, आई चरणी प्रार्थना करतोय.
हा बर्थडे सेलिब्रेशन करणं एक मोठी बाब आहे. दिवस आपण पाहतोय रोहित चौधरी साहेबांचं तू स्वीटहार्ट हजारों साल ये मेरी है आरज़ू. भावी Yes, नगरसेवक रोहित चौधरी यांचा जो केक आहे सेलिब्रेशन आपण इथे केलेला आहे. मॅच ऑन करायची आता. भावी नगरसेवक के तौर पे उनको देखा जाता है. कपिल हल्के हाथों से गेंद को ऑन साइड में खेला है. 1 रन. यहाँ से केवल 3 रन चाहिए. पांडुरंग थर्मा पाटिल फैम टीम और विश्वास पाटिल फैम टीम चैलेंज को चैंपियन बनने के लिए कट किया है. गेंद बाउंड्री के बाहर. चैलेंज धनेश इज द चैंपियन ऑफ जॉय कुमार ट्रॉफी. कांग्रेचुलेशन कांग्रेचुलेशन. भिवंडी के विजय मालिया, पांडुरंग धर्मा पाटिल. रोल होता है खत्म. मैं विशेष धन्यवाद करूंगा करसन फ्लोरे जी, राजा मानुस, उनकी पूरी टीम, जॉय कुमार, पूरी टीम, सुभाष ठाकरे और रोहित चौधरी साहब और बालाराम चौधरी साहब का. मैं क्लोजिंग सेरेमनी के लिए आपको लिए चलता हूं. संदेश पाटिल भिवंडीकर, जिन्होंने इस जॉय कुमार ट्रॉफी में अपना 100% दिया है. इट्स ओवर टू यू संदेश. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. मित्रांनो चॅम्पियन संघ आहे धनेश लिओन कुकसे टीम. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन पांडुरंग धर्मा पाटील, विश्वास पाटील फॅम टीम धनेश लिओन कुकसे. मित्रांनो या स्पर्धेमध्ये या संघाने आपलं नाव कोरलेलं आहे. स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. सर्वप्रथम उपस्थित जयेश चौधरी आपण पुढे यायचं आहे. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करत आहोत. सोनादेवी नेट प्रोप्रायटर आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. साई आपण यायचं कॅमेरा घेऊन. साई 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 वहां पे रुकना है आपको. ओ यस सोनादेवी नेटचे प्रोप्रायटर आहेत जयेश चौधरी, यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. हमारे बीच में मिस्टर 7070 तारीफ सैयद साहब है. हम आपका तहे दिल से इस्तेकबाल करते हैं और तारीफ सैयद साहब आपसे इल्तिमास है कि आपको VIP स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. पंडित फुलेरे दादांच्या शुभ हस्ते जयेश चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर बंटी फुलोरे, आपणास विनंती आहे आपण यायचं आहे. आपल्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक चांगला स्टँड उभारण्यात आलेला आहे. ते स्टँडला आपण स्पॉन्सर केलेला आहे. आपणास विनंती आहे आपण पुढे यायचं. आपला स्वागत आणि सन्मान. पंडित फुलोरे दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. अतिशय सुंदर अशी ही संकल्पना, माहेची ही शाल ओढली जात आहे, महाराष्ट्राची परंपरा. यस आणि ही सुंदर अशी ट्रॉफी प्रभू श्रीरामाची आहे. जय श्रीराम असं जोरदार आपण बोलणार आहोत. मात्र त्यानंतर प्रशांत चौधरी उपस्थित आहेत. प्रशांतजी आपण पुढे यायचं. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करत आहोत, ज्यांनी आम्हाला मित्रांनो या स्पर्धेमध्ये गिफ्ट आणि मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. सुंदर अशी ही ट्रॉफी प्रशांत चौधरी यांना दिली जात आहे. माहेची ओबदार शाल इथे ओढली जात आहे. प्रशांतला आठवण राहील की कसम फुलोरे शो मध्ये या जितू फुलोरे या आपण पुढे या, कारण की आपण अगदी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चांगली मेजवानी देखील दिली आणि आपल्या संकल्पनेतून ही स्पर्धा देखील इथे आपण पाहतोय. खूप चांगला स्टँड देखील उभारण्यात आला. आपल्या माध्यमातून आपला देखील सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक पंडित फुलोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे.
चला स्वप्नील चौधरी आपण पुढे या, आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान करतोय. स्वप्नील आपण पुढे यायचं आहे, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय.